नमस्कार मैत्रिणींनो, नामको हॉस्पिटलतर्फे तुम्हाला पुन्हा एकदा नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. मी डॉक्टर विशाखा जहागीरदार, मेडिकल सुपरिटेंडंट, नामको हॉस्पिटल, नाशिक. मी डॉक्टर कीर्ती हिरे, कन्सल्टंट फिजिशियन अँड डायबेटोलॉजिस्ट ॲट नामको. आपले आरोग्य आपल्या हाती या सदरामध्ये आपण आज बोलणारे डायबिटीस या विषयावरती. मॅडम, असं बघण्यात आलेलं आहे की महिलांमध्ये पण हल्ली डायबिटीसचं प्रमाण वाढलेलं आहे, तर याच्याबद्दल थोडंसं गाईड करा. डायबिटीज हा आता जगामध्ये आपण भारत सगळ्यात प्रथम क्रमांकावर येतो डायबिटीजमध्ये. आणि हा डायबिटीज जेवढा पुरुषांमध्ये आढळतो तेवढाच महिलांमध्ये पण आढळतो आणि लहान मुलांमध्ये पण आढळतो. तर आजकालचं धकाधकीचं जीवन आणि जास्त जंक फूड किंवा सिडेंटरी लाईफ, जास्तीत म्हणजे असं म्हणता येईल की शारीरिक श्रमाचा प्रादुर्भाव. म्हणजे आपण जेवढं कॅलरीज खात आहोत, जेवढं कार्बोहायड्रेट घेतोय किंवा कार्बोदके घेतो आहोत, तेवढं आपण कन्झम्पशन नाही करतोय. म्हणजे तेवढं आपण एनर्जी एक्सपेंडिचर आपलं होत नाहीये. तर आपलं काय होतंय की आपण जास्त कार्बोदके खातो आहोत आणि बसलेली लाईफस्टाईल आहे जास्त, आणि व्यायामाचा अभाव आहे आणि न्यूट्रिशन कमी पडते जेवणामध्ये. जास्त आपण जंक फूड, प्रोसेस्ड फूड, पॅकेज्ड फूड या गोष्टींचं कन्झम्पशनमुळे आणि खूप जास्त स्ट्रेस वाढल्यामुळे, फिजिकल, मेंटल, इमोशनल सगळ्या लेवलचा स्ट्रेस वाढल्यामुळे महिलांमध्ये पण हा आजार आता खूप प्रमाणात वाढतोय. स्पेशली जेव्हा प्रेग्नन्सीमध्ये, सेकंड ट्रायमिस्टरमध्ये किंवा प्रेग्नंट झाल्यानंतर पण डायबिटीसचा आपल्याला प्रभाव खूप जास्त प्रमाणात दिसत आहे. म्हणजे बदललेली जीवनशैली हो, हा एक महत्वाचा भाग आहे. बरोबर आहे. सिव्हिलायझेशन, सोफिस्टिकेशन किंवा जास्त अर्बनायझेशन यामुळे आपल्याला डायबिटीसचं प्रमाण जास्त मिळत आहे. म्हणजे डायबिटीस झालाय हे कळायचं कसं काय नेमकं? डायबिटीसचे मुख्य लक्षण हे आहे की आपल्याला खूप तहान लागते किंवा खूप भूक लागते किंवा खूप युरिन होतं, म्हणजे खूप सारखं लघवीला जावं लागतं, किंवा जे आतापर्यंत रात्री आपण उठत नसतो लघवीला, ते आपल्याला रात्री 3-4दा उठावं लागतं लघवीसाठी, किंवा लघवी केलेली असताना त्याच्या मुंग्या येणे किंवा त्याचं दुर्गंध येणे, हे सगळे लक्षणं डायबिटीसमध्ये होऊ शकतात. किंवा वजन वाढू शकतं, वजन कमी होऊ शकतं, भूक जास्त लागू शकते, कमी लागू शकते, हे सगळे डायबिटीसचे लक्षणं असू शकतात. डायबिटीसमध्ये 2 प्रकार असतात, प्रामुख्याने 2 प्रकार असतात, तसे तर 4-5 प्रकार असतात. त्यामध्ये आपल्याला हे लक्षणं आढळून येतात. मला असं वाटतं की इन्सुलिन डिपेंडंट आणि नॉन इन्सुलिन डिपेंडंट असं आहे 2 प्रकार. टाईप 1 डायबिटीज म्हणजे इन्सुलिन डिपेंडंट आणि टाईप 2 डायबिटीज म्हणजे नॉन इन्सुलिन डिपेंडंट. हे प्रामुख्याने 2 वर्गीकरण आपण करू शकतो. तसे अजून पण डायबिटीसचे प्रकार असतात, पण हे मुख्यतः 2 प्रकार असतात. टाईप 2 डायबिटीज हा जास्त आपल्याला आढळून येतो आणि स्पेशली इंडियामध्ये 80 to 85% आपले जेवढे लोक आहेत त्याच्यामध्ये टाईप 2 आपल्याला आढळून येतं. मग ही डायबिटीसची लक्षणं दिसल्यानंतर ट्रीटमेंट काय घ्यायची आणि कुणाला दाखवायचं, कुणाकडे जायचं? पहिले असे आहे की आपल्याला डायबिटीज झाला की नाही याचं निदान व्हायला पाहिजे. म्हणजे मला वाटतंय मला डायबिटीज आहे, हे काही त्याचं निदान नाही आहे. आपल्याला रक्ताची टेस्ट, लघवीची टेस्ट करावी लागते. रक्ताच्या टेस्टमध्ये आपण सकाळी उपाशापोटीची साखरची लेवल आणि जेवणानंतरची लेवल या अशा 2 प्रकारे आपण टेस्ट करतो. अजून पण त्यामध्ये पुन्हा अजून टेस्ट असतात. लघवीची टेस्ट पण आपण करू शकतो. हे सगळं निदान करण्यासाठी तुम्ही स्पेशालिस्टकडे, डॉक्टरांकडे जायला पाहिजे आणि त्यांच्या मार्गदर्शनाच्या अकॉर्डिंग आपण पुढचं निदान करू शकतो. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला डायबिटीस तुमच्या फास्टिंग ब्लड शुगर आणि जेवढ्यानंतर साखरेमध्ये तुम्हाला डायबिटीसचं निदान झालं तर तुम्ही तुमच्या स्पेशालिस्टकडे जाऊन ट्रीटमेंट घेऊ शकते. बरोबर. पण आपल्याला रक्ताची टेस्ट करावी लागेल, लघवीची टेस्ट करावी लागेल, त्यातच आपल्याला निदान होईल की आपल्याला डायबिटीज आहे की नाही. बरं, डायबिटीस झाल्यानंतर समजा मला डायबिटीस होऊनच द्यायचं नसेल तर मी काय काळजी घेतली पाहिजे? ओके, म्हणजे आपल्याला असं वाटत आहे की आपल्याला डायबिटीज नको आहे किंवा आपल्या आई वडिलांना आहे किंवा घरी हिस्ट्री आहे डायबिटीसची आणि आपल्याला अवॉइड करायचं आहे, तर मेन हे असतं की आपलं इंडियन डाएट खूप जास्त कार्बोदके आपण जास्त प्रमाणात घेत असतो आणि प्रथिने कमी होतात. तर ओव्हरऑल आपल्या जेवणामधला कॅलरी इंटेक हा खूप कमी असायला पाहिजे. जेवढं गरज आहे तेवढंच असायला पाहिजे. आणि जीवनामध्ये दैनंदिन जीवनशैली आपली हेल्दी असायला पाहिजे. म्हणजे जंक फूड कमीत कमी असायला पाहिजे, न्यूट्रिशन असलेलं संतुलित आहार असायला पाहिजे आणि व्यायाम भरपूर प्रमाणात असायला पाहिजे. असं नाही की 1 तास केला आणि 23 तास आपण बसलेलो आहोत, तर तो पण व्यायाम काही कामाचा नाही. ॲक्टिव्ह लाईफस्टाईल पाहिजे, स्ट्रेसची लेवल कमी पाहिजे आणि कार्बोदके कमी खाण्यात यायला पाहिजे. आणि कार्बोदकेमध्ये फक्त साखरच नाही आहेत, साखर, गोड पदार्थ आणि गहू, तांदूळ हे सगळे कार्बोदकेचे म्हणजे सोर्सेस असतात. बरोबर. म्हणजे तुम्ही आहार जर
बदलला हो. आणि जीवनशैली तुम्ही जर ऍक्टिव्ह केली, व्यायाम करायला सुरुवात केली, तर तुम्ही डायबेटीसला तुमच्यापासून दूर ठेवू शकता. पण आपण म्हणालो की मी खूप जंक फूड खाणार आहे, पिझ्झा, पास्ता, बर्गर किंवा समोसा, कचोरी हे डेली आपल्या आहारात असेल, खूप तळलेल्या गोष्टी असतील, आपण खूप प्रमाणात गोड खात असू, खूप तेलकट खात असू, तर डेफिनेटली आपण डायबिटीजला आमंत्रणच देत आहोत. बरं, उद्या पुन्हा भेटूया एक नवीन विषय घेऊन. धन्यवाद. धन्यवाद.